आजची सर्वात मोठी बातमी। राहुल नार्वेकरांनी रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। तर राहुल नार्वेकरांविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे। नार्वेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होईल। रविवारी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता आणि यातच आता विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यातच आज राहुल नार्वेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होती। कोण होणार? राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होणार का की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा होती। मात्र काल राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय आणि आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, राहुल नार्वेकरांनी काल आपला अर्ज दाखल केला आणि आज नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे का? अधिक माहिती। अंकिता, निश्चितच कारण विधिमंडळ राजकारणाच्या इतिहासात चर्चेचा चेहरा राहिलेले असलेले राहुल नार्वेकर आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील। काल त्यांनी अधिकृतपणे आपण पाहतोय दुपारपर्यंत अर्ज दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान। मात्र आज त्यांची अधिकृतपणे घोषणा होईल। सध्या आपण पाहतोय की महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नसल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी धाडस केलेलं नाहीये। त्यामुळे अर्ज जो आहे तो फक्त आणि फक्त राहुल नार्वेकर यांचाच दाखल झालेला आहे। त्यामुळे अधिकृतपणे आज एकमताने राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदी ही घोषणा होईल। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की संपूर्ण आज विधानसभा आणि विधान परिषदेचं जे कामकाज आहे ते संपूर्ण आटपल्यानंतर आपण पाहतोय की सल्लागार कामकाज समितीची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये नागपूर येथे होणारे जे हिवाळी अधिवेशन आहे या अधिवेशनाचं वेळापत्रक जे आहे ते देखील ठरवलं जाणार आहे। याविषयी आपण नक्कीच मीनाक्षी, खरं तर पाहिलं तर राहुल नार्वेकरांच्या नावावरती आज अधिकृत घोषणा होईल। मीनाक्षी, तुम्ही आपल्यासोबत अशाच जोडला राहा। आणखी